लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यातच वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी सुरुवात करण्याचे आदेशही करंजकर यांना दिले होते. त्यानुसार वर्षभरापासून विजय करंजकर यांनी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. मात्र ऐनवेळी विजय करंजकर यांच्याऐवजी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आज पक्षानं जाहीर केल्यानं विजय करंजकर आणि त्यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले. 2014, 2019 आणि त्यानंतर आता पुन्हा 2024ला विजय करंजकर यांची उमेदवारी पक्षानं नाकारल्यानं विजय करंजकर समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक रोडच्या दत्त मंदिर येथे करंजकर समर्थकांनी एकत्रित येत उद्धव साहेब यांनी शब्द पाळला नसल्याची खंत घोषणांमधून व्यक्त केली. तुम्हाला तिकीटच नाकारायचं होतं तर मग वर्षभरापासून विजय करंजकर यांना तयारी का करायला सांगितली, असा संतप्त सवाल देखील समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच विजय करंजकर यांनी ही लोकसभा निवडणूक लढवणारच आणि जिंकणारच अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. डिसेंबर महिन्यामध्ये की विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे, तुम्हाला लढायचंय, जोरात कामाला लागा. मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धावत होतो, पळत होतो. 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला 1 महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं. त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली, तुम्ही लढता, काय काय कुठे फिरता, काय काय करता, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं. साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो. गेले 15-20 वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो. मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय, नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय. मग पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, ह्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी या सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे. त्याच्यामुळं माझी निवडणूक मी अंगावर घेऊन करणारे साहेब, तुम्ही काळजी करू नका, असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला. असं असताना कालपर्यंत 100% माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, माझं नाव त्या ठिकाणी होतं. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 7-8 सर्वे झालेले, विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत. आपण सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे. मी पण माझा स्वतःचा सर्वे केलाय आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे. प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती 100% येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी सर्वे साबित पण करू देऊ शकतो. आमचे बरेच पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला ह्या गोष्टी सांगितल्या की आपण तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे, आणि म्हणजे इंडिया टीव्ही, NDTV यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो, नाव पुढे होतं. असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ राहील याची शाश्वती मला आहे. परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी, निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई करून सोडलेला आहे. ठीक आहे, मी त्यांना सांगितलंय की मी 2 दिवस आपण वाट बघा, काळजी करू नका. मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल आणि त्यांना निश्चितपणे किंवा हे असं का होतंय, जे लोक इच्छुक नाहीये, ज्या लोकांची इच्छा होऊ शकत नाहीये, अशा लोकांना तुम्ही माळा घालताय, म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे, तर त्याचा मला अधिकार आहे. मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल, मी साहेबांकडे जाणार आहे. तत्पूर्वी मला फक्त एवढंच, मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे, आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो, निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही. मी 13 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो. 13 वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील, अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील, अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिली असतील.
परंतु आजपर्यंत माझ्या 13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंजकरांनी माझा चहा पिऊन मला दिलंय. त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे. साहेब म्हणायचे, पैसा येईल जाईल, पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही. त्या दृष्टीनं मी आतापर्यंत वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमवत आलो. मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे, गद्दार नाही आहे. परंतु वेळ प्रसंगी सर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा, अधिक उत्तमतम. त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं, कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे. मी बघेल, अजून आपल्याला दिवस काही गेले नाही, अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे. आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे, काही निर्णय उलटे पालटे होत असतात, परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे. मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की आताताईपणा करण्यापेक्षा निर्णय क्षम, मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता आणि मी 100% निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन. एकूणच विजय करंजकर यांनी जर बंडखोरी केली तर याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.